नमस्कार मंडळी, आज आपण खमंग चवदार अशी मूग डाळ घालून कांद्याची पात बनवणार आहोत। तर खायला एकदम छान लागते। शिळी चपाती किंवा भाकरीसोबत तर एकदम भन्नाट अशी ही कांद्याची पात लागते। टिफिनला सुद्धा काही पूर्वतयारी न करता झटपट तुम्ही बनवून देऊ शकता। तर लगेच वेळ न घालवता इथे मी व्हिडिओला सुरुवात करते। तर इथे मी एक जुडी कांद्याची पात घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे। तर इथे मी 2 ते 3 चमचे डाळ पाण्यामध्ये मूग डाळ भिजत घातली आहे। डाळ भिजत आहे तोपर्यंत ही कांद्याची पात आपल्याला चिरून घ्यायची आहे। तर सुरुवातीचे काही पार्ट मी इथे जाडसर असल्यामुळे काढून टाकला आहे आणि शेवटी सुद्धा थोडी खराब झालेली असते ती सुद्धा काढून टाकणार आहे। आणि इथे मी कांद्याची पात चिरून घेत आहे। तर मूग डाळीऐवजी हरभरा डाळ सुद्धा या पातेमध्ये छान लागते, ती सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा कोणतीही डाळ न घालता सुद्धा अशीच सुद्धा कांद्याच्या पातेची भाजी बनवू शकता। तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या मिळतात आणि ताजी अशी कांद्याची पात हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळते। तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने ही कांद्याची पात बनवून पहा, खूप भारी लागते। तर इथे कढई गरम झाली आहे, त्याच्यात मी तेल घातलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यात मी 1 चमचा मोहरी घालत आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घालत आहे। नंतर 1 चमचा जिरे घालायचं आहे आणि इथे थोडासा लसूण मी ठेचून घालत आहे। ठेचून घातल्यामुळे लसणाची चव भाजीला छान लागते। हे 1 मिनिटभर मी परतवून घेत आहे। नंतर भिजवलेल्या डाळीतील पाणी काढून टाकलं आहे आणि डाळ 1-2 मिनिटे तेलात परतवून घ्यायची आहे, म्हणजे डाळीचा कच्चेपणा निघून जातो आणि भाजी आपली छान लागते। नंतर इथे बारीक चिरलेली पात घालायची आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर याच्यात एक्स्ट्राचे काही वेगळे मसाले घालायचे नाहीत। इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तिखट थोडं या पातेमध्ये जास्त घालायचं आहे, त्यामुळे पात खायला एकदम छान लागते। कमी तिखट ही पात एवढी छान लागत नाही, जरा झणझणीतच छान लागते। तर इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घेतलं आहे आणि कढईवर ताट झाकलं आहे आणि ताटामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे डाळ आपली खाली कढईला लागत नाही आणि मिठामुळे पातेला छान पाणी सुटते आणि व्यवस्थित शिजली जाते। आणि मुगाची डाळ पूर्णपणे शिजवायची गरज नाही, थोडीशी दाताखाली लागल्यानंतरच ही डाळ छान लागते। नंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं आहे। जास्त बारीक कूट घालायचं नाही, जरा ओबडधोबडच घालायचं, त्यामुळे भाजी आपली खाताना एकदम छान लागते। आणखी 1-2 मिनिटे झाकण ठेवून मी वाफ काढून घेणार आहे, लगेच आपली भाजी तयार होते। तर पाहू शकता आपली कांद्याची पात बनवून तयार आहे। तर टिफिनसाठी तुम्ही झटपट अशी ही भाजी बनवू शकता किंवा अशी सुद्धा खायला एकदम छान लागते। तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।